नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 24 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण 12 क्वेश्चन घ्यायचो. आता आपण यामध्ये 15 क्वेश्चन ऍड करणं सुरू केलेलं आहे डेलीचं. तर आमचे जे एफर्ट्स असतील ते तुम्हाला आवडत असतील तर निश्चितच लेक्चर लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, त्याचबरोबर अजून एक आनंदाची गोष्ट, बरेचशा मुलांची मागणी होती की गुढीपाडव्याची ऑफर, ईदची ऑफर जी आहे ती एक्सटेंड करा थोडी. आपण तिला थोडंसं आजच्या दिवस फक्त ठेवलेलं आहे बऱ्याचशा मुलांच्या मागणीनुसार. याच्यानंतर मात्र ही ऑफर आपल्याला वाढवता येणार नाही. बाकी तुम्ही मासिक जानेवारी फेब्रुवारी महिन्याचं, आता मार्चचं नाही आलं, पण हे जे मासिक नोट्स, टेस्ट सिरीज, त्याचबरोबर ज्या काही बॅचेस आहे त्यावर 30% डिस्काउंट मिळू शकता. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन आहे, स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 जिंकणारा सर्वात तरुण शास्त्रज्ञ कोण ठरला आहे? तर स्टॉकहोम वॉटर प्राइज जे आहे पाण्याच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिलं जातं. पाणी वाचवण्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीला दिलं जातं. आणि आपण जर बघितलं तर हे मिळालेलं आहे कावेह मदानी यांना. मित्रांनो, हे यांना का देण्यात आलेलं आहे तर यांनी एक संकल्पना मांडलेली आहे, जल दिवाळखोरी. जल दिवाळखोरी म्हणजे काय तर समजून घ्या की नॉर्मल समजून सांगतो मी तुम्हाला. आपला पगार जर कमी असेल आणि आपला खर्च जर जास्त असेल तर 100% एक दिवस आपण काय होऊ शकतो, दिवाळखोर होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडं समजून घ्या, पावसाचं पाणी आपल्याला पृथ्वीला जेवढं मिळतं त्यापेक्षा आपण जास्त प्रमाणात त्या पाण्याचा वापर करत असेल, म्हणजे उपसा जास्त असेल, पण नॅचरली पाणी आपल्याला तेवढं बघायला मिळत नाही पावसाच्या माध्यमातून जमिनीच्या आतमध्ये तेवढं पाणी जाताना बघायला मिळत नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त आपला उपसा आहे. तर हा उपसा कंटिन्यू जर जास्त राहिला तर एक दिवस काय होणार आहे तर पाणी संपून जाणार आहे जमिनीच्या आतमधलं, आणि पावसाचं प्रमाण सुद्धा कमी होत जाणार आहे. कारण पृथ्वीवरील पाणी संपायला लागलं की बाष्पीभवन कमी होणार, बाष्पीभवन कमी झालं की पाण्याचं प्रमाण ऑटोमॅटिक कमी होत जाणार आहे. तर याला म्हटलं तर जल दिवाळखोरी. तर ही संकल्पना तुम्ही अनेक ठिकाणी बघितली असेल. बरेचशा नद्या आजकाल कोरड्या पडलेल्या तुम्ही बघू शकता की पहिले ते कंटिन्यू वाहत असायचे, पण आता कोरड्या. जमिनीच्या आतमध्ये भूजल पातळी एकदम खाली गेलेली तुम्ही बघू शकता. तर ही सगळी संकल्पना आहे, याला जल दिवाळखोरी म्हटलं तर. आणि यासाठी कावेह मदानी यांना स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळालेला आहे. त्याचबरोबर हा पुरस्कार जिंकणारे ते सर्वात तरुण शास्त्रज्ञ जे आहे ते बनले आहे. मग आता अजून 2-3 ऍडिशनल गोष्टी जाणून घेऊया. आपण जर बघितलं तर हे न्यूयॉर्कमध्ये राहणारे एक इराणी शास्त्रज्ञ आहे आणि संयुक्त राष्ट्र विद्यापीठाचे संचालक आहे. 44 वर्ष वय असताना त्यांनी हा पुरस्कार जिंकला, म्हणजे सगळ्यात तरुण व्यक्ती आहे. आणि त्यांनी जल दिवाळखोरी नावाची संकल्पना मांडली, मी तुम्हाला ती समजून सांगितलेली आहे. हा पुरस्कार स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट मार्फत दिला जातो. आता महत्वाचे पुरस्कार आणि त्यांचे विजेते आपण इथे बघूया. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कुणाला मिळाला? आर वीरामुथू. प्रतिष्ठित संगीत कला निधी पुरस्कार कोणी जिंकला? जयंती कुमारेश. त्यानंतर प्रतिष्ठित एस्मंड बी मार्टिन पुरस्कार 2026 कोणी जिंकला? तर पहिला पुरस्कार जो भारतीयाने जिंकलेला आहे त्यांचं नाव आहे कृती कारंत. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोण जिंकला? ग्रासा मॅशेल. त्यानंतर मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार दलाई लामा यांनी जिंकला. क्रॅफर्ड पारितोषिक कोण जिंकलं 2026? तर वीरभद्र रामनाथन यांनी. प्रतिष्ठित चांग फेडरल मानवतावादी पुरस्कार 2026 कोणी जिंकला? आर व्यंकटेश आणि डॉक्टर हरिप्रिया अरविंद. इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडल मोदीजींना मिळालं. BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? स्मृती मानधना. बेलिंडा क्लार्क पुरस्कार 2025-26 कोणी जिंकला? ॲनाबेल सदरलँड. जागतिक शिक्षक पुरस्कार कोणी जिंकलाय 2026चा? तर रुबल नागी. आणि भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार कोणी जिंकला? अशोक चक्र शुभांशु शुक्ला. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने 5 लाखांचा, तब्बल 5 लाखांचा जीवन विमा संरक्षण देण्यासाठी इंदिराम्मा कुटुंब जीवन विमा योजना सुरू केली? तर इंदिराम्मा वगैरे असे जे शब्द आहे तर ते मोस्टली साऊथकडे वापरले जातात. मग आपण जर बघितलं तर इंदिराम्मा आणि अजून एक लॉजिक तुम्ही लावू शकता
जे राज्य समजून घ्या बीजेपीला सपोर्ट करत असतील तर असे राज्य ही योजना सुरू करणार नाही. मग आपण अशा प्रकारचे लॉजिक लावून सुद्धा इथं उत्तरापर्यंत येऊ शकतो. मग आपण जर बघितलं तर इंदिराम्मा कुटुंब जीवन विमा योजना जी आहे ती तेलंगणा सरकारने इथं काय केलेली आहे, सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 5 लाखापर्यंतचा जीवन विमा जो आहे तर तो जीवन विम्याचं संरक्षण जे आहे ते दिलं जातं. आता योजनेच्या नावावरून तुम्ही काय करू शकता तर राज्य ओळखू शकता बऱ्यापैकी वेळा. समजून घ्या की बऱ्यापैकी वेळा जर बीजेपीचे जे मोठे नेते होते त्यांच्या नावाने जर योजना सुरू झाली असेल तर ते बीजेपी शासित राज्याने सुरू केलेली योजना असते, आणि काँग्रेसचे जे नेते होते त्यांच्या नावाने जर योजना सुरू केली असेल तर काँग्रेस शासित राज्य जे असतात तर तिथं ती योजना सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. तर हे लॉजिक तुम्ही योजनेच्या बाबतीत जर प्रश्न आला तर नक्की अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, तेलंगणाचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का तर यांनी 2026-27 अर्थसंकल्पामध्ये इंदिराम्मा कौटुंबिक जीवन विमा योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 1.15 कोटी कुटुंबांना 5 लाख रुपयाचा जीवन विमा प्रदान केला जाणार आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, मार्च 2026 मध्ये अनुतीन चारनविराकुल हे कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून आले? तर अनुतीन चारनविराकुल हे थायलंडचे परत पंतप्रधान जे आहे ते बनले आहे. आपण जर बघितलं तर 19 मार्च 2026 रोजी थाई संसदेने यांची पंतप्रधानपदी निवड केली. ते भूमजय थाई या पक्षाचे आहे. तर पक्ष पण विचारला तो बघा. थायलंड आशिया खंडातील देश आहे. राजधानी बँकॉक आहे. थाई बात चलन आहे. नॅशनल असेंब्ली तिथल्या संसदेचं नाव आहे. चौथा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, जागतिक जल दिन 2026 केव्हा साजरा करण्यात आला? तर जागतिक जल दिन जो आहे तो 22 मार्च रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून 1993 पासून हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो. का सेलिब्रेट करण्यात येत असेल जल दिन? तर पाणी टंचाई, जलसंधारण आणि सर्वांसाठी स्वच्छ पाण्याची उपलब्धता याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. थीम आहे वॉटर अँड जेंडर. थीम लक्षात ठेवा, थीम महत्वाची असते. आणि जो स्लोगन आहे व्हेअर वॉटर फ्लोज इक्वॅलिटी ग्रोज. पुढे जाऊया. पाचवा प्रश्न आहे, केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मार्च 2026 मध्ये भारत विद्युत शिखर परिषद 2026 उद्घाटन कुठे केलं? तर ज्या काही महत्वाच्या शिखर परिषद असतात तर त्यांचं उद्घाटन जे आहे ते मोस्टली नवी दिल्लीमध्ये होतं. 10तून एखादी परिषद असेल की जी आपल्याला दिल्लीच्या बाहेर बघायला मिळते आयोजित होताना, नाही तर बाकी बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलवरच्या परिषदांचं आयोजन जे आहे ते नवी दिल्लीमध्येच केलं जातं. तर नवी दिल्लीमधील यशोभूमी कॅम्पसमध्ये इंडिया पॉवर समिट 2026चं, भारतीय ऊर्जा आपण जर बघितलं तर भारतीय विद्युत शिखर परिषदेचं, भारत इलेक्ट्रिसिटी समिटचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. उद्दिष्ट आहे भारताच्या ऊर्जा क्षेत्राचं भविष्य, ऊर्जा सुरक्षा आणि हरित ऊर्जा संक्रमण यावर चर्चा करणं हे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि थीम आहे इलेक्ट्रिफाईंग ग्रोथ, एम्पॉवरिंग सस्टेनेबिलिटी, कनेक्टिंग ग्लोबली. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे, रिलायन्स मेट सिटीने मेट्रोपोलिस बाय मेट सिटी नावाचा लेड प्लॅटिनम पूर्व प्रमाणपत्र प्राप्त करणारा भारतातील पहिला एकात्मिक टाउनशिप प्रकल्प कुठे सुरू केला? तर रिलायन्स मेट सिटी नावाचे ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी मेट्रोपोलिस बाय मेट सिटी नावाची एक टाउनशिप म्हणजे एक आपण जर बघितलं तर एक गाव निर्माण केलं जात आहे आणि त्या गावाला लीड प्लॅटिनम पूर्व प्रमाणपत्र एका लीड नावाच्या संस्थेच्या माध्यमातून मिळालेला आहे. हा प्रकल्प जो आहे तो हरियाणामध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून डेव्हलप केला जात आहे. तर हरियाणामधील झज्जर जिल्ह्यातील दरियापूर या ठिकाणी हा प्रकल्प बनवला जात आहे. तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा प्रकल्प रिलायन्स मेट सिटीचा मेट्रोपोलिस प्रकल्प ग्रीन बिझनेस सर्टिफिकेशन इंक द्वारे त्याला लीड फॉर सिटीज प्लॅन अँड डिझाईन रेटिंग प्रणाली अंतर्गत लीड प्लॅटिनम पूर्व प्रमाणपत्र जे आहे ते मिळालेलं आहे. आणि हा अशा प्रकारचा प्रमाणपत्र मिळवणारा भारतातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे. 7वा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष 2027 ते 2030-31 या कालावधीसाठी लघु जलविद्युत प्रकल्प जे असतील, छोटे जलविद्युत प्रकल्प, तर त्या जलविद्युत प्रकल्पासाठी लघु जलविद्युत विकास योजनेकरता किती कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे? तर लघु जलविद्युत प्रकल्पाचा विकास करण्यासाठी
आपण जर बघितलं तर एक योजना सरकारने सुरू केलेली लघु जलविद्युत विकास योजना, स्मॉल हायड्रो पॉवर डेव्हलपमेंट स्कीम, तर या योजनेसाठी 2584 कोटी रुपये जे आहे मित्रांनो ते मंजूर करण्यात आलेले आहे। या प्रकल्पांतर्गत 1500 मेगावॅट ऊर्जाची निर्मिती जी आहे ती केली जाणार आहे। ही योजना डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यात तसेच आंतरराष्ट्रीय सीमांना लागून असलेल्या जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करतं। 1 मेगावॅट ते 25 मेगावॅट क्षमतेच्या लहान जलविद्युत प्रकल्पांना या योजनेच्या माध्यमातून सहाय्य जे आहे ते केलं जाणार आहे। पुढील प्रश्न आहे, केंद्र सरकारने मार्च 2026 मध्ये ऑनलाईन गेमिंग आणि पैशाचा समावेश असलेल्या खेळांवर बंदी घालण्यासाठी कोणता कायदा लागू केलेला आहे? आता IPL येते, बरेच जणांना IPL आल्यानंतर ड्रीम 11ची आठवण येत असेल। त्याचबरोबर बरेचसे जंगली रमीच्या वगैरे ॲडव्हर्टाईज आपण अभ्यास करताना सुद्धा युट्यूबवर तुम्ही बघितले असतील। तर मित्रांनो ते सगळ्यांवर मागच्या वर्षी बंदी घातली होती आणि त्यासाठी ऑनलाईन गेमिंग कायदा 2025 केला होता। हा कायदा आता लागू झालेला आहे, त्यामुळे हा कायदा चर्चेमध्ये आहे मित्रांनो। तर आपण जर बघितलं तर जो काही ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन कायदा 2025 आहे तर तो 18 मार्च 2026 पासून लागू करण्यात आलेला आहे। हा कायदा जुगाराच्या सर्व प्रकारच्या आणि आर्थिक जोखीम असलेल्या ऑनलाईन खेळांवर संपूर्ण बंदी घालतो। पुढे जाऊया 9वा प्रश्न, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय राजनैतिक अधिकारी कोण ठरले? तर फ्रान्सचा आपण जर बघितलं तर सर्वोच्च सन्मान कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळालेला आहे जावेद अशरफ यांना। तर जावेद अशरफ यांनी भारत आणि फ्रान्सचे संबंध सुदृढ करण्यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे, त्यामुळे हा सन्मान मिळालेला आहे त्यांना आणि हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय राजदूत ठरलेले आहे। त्यांना हा सन्मान नवी दिल्लीमध्ये फ्रान्सचे राजदूत थियरी मॅथ्यू यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। तर जावेद अशरफ यांना मिळालेला आहे मित्रांनो कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनर, फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान। पुढील प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून आपले सदस्यत्व औपचारिकपणे मागे घेतलेलं आहे? तर अर्जेंटिनाने WHO मधून आपलं सदस्यत्व जो आहे ते मागे घेतलेलं आहे। मार्च 2025 मध्ये मित्रांनो अर्जेंटिनाने सांगितलं होतं की आम्ही WHO मधून बाहेर पडतोय आणि असा एक व्हिएन्ना करार झाला होता। त्यानुसार असा एक रूल आहे की एखाद्या देशाला WHO तून बाहेर पडल्याचा निर्णय घेतल्यानंतर 1 वर्षानंतर तो WHO मधून बाहेर पडला जाईल। मग आता मार्च 2026 मध्ये अर्जेंटिना जो आहे तो ऑफिशियली आता WHO सदस्य राहणार नाहीये। तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला। तर 17 मार्च 2026 ला अर्जेंटिना WHO मधून बाहेर पडलेला आहे। त्याने WHO मधून बाहेर पडण्याची घोषणा 17 मार्च 2025 ला केली होती आणि हा 1 वर्षाचा करार जो आहे, 1 वर्षाची अट जी आहे ती व्हिएन्ना करारानुसार लादण्यात आलेली आहे किंवा तिथं आपल्याला बघायला मिळते। पुढे जाऊया 11वा प्रश्न, महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी सखी हा उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर कृषी सखी नावाचा उपक्रम जो आहे तो भारतीय कृषी विमा कंपनीने सुरू केलेला आहे मित्रांनो। बघा, संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे तिने 2026 हे वर्ष जे आहे ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। मग याच्याच धर्तीवर आपण जर बघितलं तर ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडने कृषी सखी उपक्रम सुरू केला। या कार्यक्रमाचा उद्देश महिला शेतकऱ्यांना सक्षम करणं, कृषी क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवणं आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देणं हे आहे। पुढे जाऊया 12वा प्रश्न, हिंद महासागरी क्षेत्रात सागरी सहकार्याला चालना देण्यासाठी भारतीय नौदलाने इंडियन ओशन शिप, ज्याला IOS म्हटलं तर इंडियन ओशन शिप सागर, तर इंडियन ओशन शिप सागर नावाचा जो काही उपक्रम आहे त्याची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित केली? तर याची दुसरी आवृत्ती जी आहे ती कोचीमध्ये आयोजित केलेली आहे। हिंदी महासागराच्या आजूबाजूला असलेले जे काही देश आहे त्यांचं नौदलाने इथं पार्टिसिपेशन केलेलं आहे। सागरी सहकार्याला चालना देण्यासाठी तब्बल 16 मित्र देश जे आहे ते या आपण जर बघितलं तर इंडियन ओशन शिप सागर या उपक्रमामध्ये सामील झाले होते, ज्याची दुसरी आवृत्ती केरळमधील कोची या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या उपक्रमाचा उद्देश जो आहे तो तस्करीला रोखणे आणि सागरी सुरक्षा वाढवणे हा आहे। पुढील प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये चीनसाठी भारताचे नवे राजदूत म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर चीनमध्ये भारताचे नवीन राजदूत बनलेले विक्रम के दोराईस्वामी।
आपण जर बघितलं तर त्यांनी कुणाची जागा घेतली, प्रदीप कुमार रावत यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. यापूर्वी दोरास्वामी यांनी ब्रिटनमध्ये देखील भारताचं राजदूत म्हणून काम केलेलं आहे. 14वा प्रश्न आहे, जागतिक इंडोर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028 आयोजन भारतातील कोणत्या शहर करणार आहे किंवा शहरात होणार आहे? तर जागतिक इंडोर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन भुवनेश्वर ओडिसामध्ये कलिंगा स्टेडियम जे आहे त्या ठिकाणी या इंडोर स्पर्धेचं आयोजन होणार आहे. जागतिक स्पर्धा आहे. आपण जर बघितलं तर भारत पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन करणार आहे. 15वा प्रश्न आहे, नेपाळच्या पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार कोण झाल्या? तर त्या झाल्या भूमिका श्रेष्ठ. आपण जर बघितलं तर या नेपाळमधील एक सुप्रसिद्ध तृतीयपंथी मानवी हक्क कार्यकर्ते आहे, ज्यांनी लैंगिक अल्पसंख्याकांच्या सन्मानासाठी मान्यतेसाठी दीर्घकाळ काम केलेलं आहे. नॅशनल इंडिपेंडंट पार्टी अंतर्गत आपण जर बघितलं त्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. मित्रांनो, टेस्ट क्वेश्चन आता आपण बघूया. तत्पूर्वी आज लास्ट डे आहे. 30% ऑफर तुम्हाला मिळवण्याचं. यामध्ये कंबाईन फाउंडेशन बॅच, राज्यसेवा फाउंडेशन बॅच, कंबाईन फाउंडेशन बॅच तुम्हाला 2000 रुपयाच्या आसपास मिळून जाईल. त्याचबरोबर राज्यसेवा फाउंडेशन बॅच 3500 रुपयाच्या आसपास मिळून जाईल. एवढ्या कमी फीजमध्ये कुठेही तुम्हाला आणि क्वालिटी असलेलं शिक्षण जे आहे ते मिळणार नाही. 21,000 PYQ बॅच 1,500 रुपयामध्ये सुद्धा मिळणार आहे. तर आपण बघा, आजचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. कावे हमदानी यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे हे तुम्हाला सांगायचंय आणि त्यांनी कोणती कन्सेप्ट मांडली हे सुद्धा सांगा. जागतिक जल दिन, तर याची तारीख तुम्हाला सांगायची आहे आणि त्याचबरोबर थीम सुद्धा तुम्हाला सांगायची आहे. त्यानंतर कमांडर ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार कुणाला मिळालेला आहे आणि कोणत्या देशाच्या माध्यमातून मिळालेला आहे? तर देश आणि व्यक्ती तुम्हाला इथं सांगायचं आहे. तर ह्या प्रश्नांची उत्तर द्या. काव्य मदानी बद्दल काय? तर हा पुरस्कार कोणता पुरस्कार मिळालेला आहे काव्य मदानींना? कोणता पुरस्कार आणि त्यांची कन्सेप्ट जी आहे, संकल्पना जी आहे, तर ती सांगायची. कोणती संकल्पना मांडलेली आहे? तर इथं तुम्ही गुडी नावाचं कुपन अप्लाय करा कोणती बॅच घेताना. आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय. जय हिंद.